कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पेशंटचे नातेवाईक तुम्हीच आहात ना? होय। पेशंटला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करतोय आता, तुम्ही त्यांना भेटू शकता। थँक्यू सिस्टर। सूर्या, तू जाऊन ताता मामांना भेट, मी बाहेर सगळ्यांना सांगून येते। तात्या, कशी तब्येत तुमची? बरं वाटते ना तुम्हाला? कशाला आणलं पोरा मला इथं? मरू द्यायचं की रे, कधीच पोरापाची घराण्याची इज्जत घालवली आम्ही, आणि आता तर सोनाला दिल्याला सोबत मी नाही टाळू शकलो। नाही जमलं रे मला, दारू सोडाय नाही जमलं। तात्या, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? हो, एवढ्या वर्षाची सवय आहे ती, अशी लगेच सुटेल का? बरं आता नाही जमलं, पुढच्या याला जमलं की? अहो अरे जिथे चुकडून नेलं बिगर जात नाही परा, मला मरू द्यायचं रे। म्हणजे मी सुटलो असतो आणि तुम्ही सुखी झाला असता रे। अरे माझं वजन घेऊन थकशील रे परा, थकशील। काय बोलताय तुम्ही तात्या? तुम्ही वजन आहे माझं, माझी जबाबदारी आहे तुम्ही आहे म्हणून तर आम्ही सगळे आहो। मला माझा बाप पाहिजे, मला बाकी काय नको। आणि तुम्ही किती मरणाचा विचार केला ना तरी तुमचा पोरगा तुम्हाला नाही सोडायचा। या माझ्या हातात नाही हिसकावून परत आणीन मी तुम्हाला। दादांना रडवलं ना तुम्हाला? थांबा, आपण ना त्याचं घर उन्हात बांधू। बघू ग, हत्तीवर सगळी बोलून राहिले आपले सर्वांची, हत्यालाच उभं उन्हात करायचो या। तात्या, बरं वाटतंय ना आता तुम्हाला? तुम्हाला जेवायला वाढू का आता? नाही बघू तात्या, आता अजिबात दारूला हात लावायचं नाही। आमचा आणि या पोरांचा आहे ना जीव टांगणी लावला तर तुम्ही। नाहीतर काय तात्या, तुम्हाला काय झालं असतं तर? दादा बघ, आम्ही म्हटलं होतं ना तात्या बरं होतील म्हणून, झालेत बघ बरं। दाजी, तुम्हाला ना दारू सोडवायची आयडियाज देतो। तुम्ही काय करायचं माहिती आहे का? तुमच्यापासून पैसे का नाही, ती माझ्यापाशी ठेवायला देत जावा, म्हणजे मी त्यातनं का नाही पीत जाईल, म्हणजे तुमची दारू सुटेल। कशी वाटली आयडिया? मामाची आयडिया ना एकदम खतरनाकच असते। एवढं सगळा गोष्ट बघून भरून आलं रे, पण माझं मला माहित आहे माझ्यामुळे नाही, सूर्याच्या गुणामुळे झालंय सगळं। असंच त्याच्या मागे उभा राहावं सगळी। माझ्याकडे लई मोठी चूक झाली, माझ्यामुळे तुम्हाला समजेच त्रास झाला। माफ करा मला, माफ करा। अहो दाजी, माफी कशाबद्दल मागताय? तात्या, आम्हीच तुमची माफी मागतो, आम्ही तुमची नीट काळजी नाही घेऊ शकलो। तसं नाही ग पुरी, तुम्हीच तुमची काळजी घ्या, मला एवढंच पाहिजे। पण आम्हाला पाहिजे ना, आम्हाला तुम्ही लवकर बरं झालेलं पाहिजे। लवकर फिट अँड फाईट व्हा। काय धनु दीदी, फिट अँड फाईन असतं ते, फाईट नाही। धनु पण ना। चला, पेशंटला भेटायची वेळ संपली, पेशंटला आराम करू द्या, कोणीतरी 2 जण इथे थांबा। हा, मी थांबते दादा। नाही नाही, तुम्ही सगळे जा, मी थांबते इथं। नाही, तुम्ही दोघी रेस्ट करा, मी तात्यांजवळ बसते। नाही नाही, मला तात्यांशी बोलायचंय, तुम्ही जावा। तुला काय बोलायचं? तुम्ही सगळे घरी जावा।
जेवणाचं बघा आणि रात्रीच्या जेवणाचा डबा पुढे आणि काजूकडून पाठवून दे. मी थांबतो इथं एकटं. मी पण थांबते. वहिनीला दादा बरोबर थांबायचे. जिथं वहिनी तिथं दादा, नाही का? एकमेकांना सोडून राहावं झालं वाटतं. गाता गाता घरी जावा. चला आपण सगळी बाहेर जाऊया. तुम्ही थांबा इथंच. हार्टबीट्स नॉर्मल आहेत. शुगर नॉर्मल, ब्लड प्रेशर नॉर्मल, नॉर्मल नॉर्मल नॉर्मल, ऑलमोस्ट सगळं नॉर्मल आहे. काय झालं? तुम्ही डॉक्टर लोक किती पुण्यवान आहे ना. पुण्यवान कसलं, देवच आहे तुम्ही. असा हाडामासाचा देव जो माणसाला यमाच्या दारातून खेचून आणतो. नाही रे, आम्ही कोण जे माणसांना यमाच्या दारातून खेचून आणणार आहे. खरं सांगायचं तर जन्म आणि मृत्यू हे एक कोडच असतं. कधी कोणाचं लवकर सुटतं तर कधी कोणाचं उशिराने. आणि डॉक्टर फक्त हे कोड सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करत असतात. कधी कधी ते यशस्वी ठरतात, पण कधी कधी नाही. डॉक्टर उपचार करतात, पण सगळंच त्यांच्या हातात असतं असं नाहीये रे. तर पेशंटला त्याच्या जवळच्या असलेल्या माणसांचं प्रेम, त्याची इच्छाशक्ती, जगण्याची आशा, याही गोष्टी बऱ्या करून जातात. काय बोलले ते काहीच कळलं नाही. हा, पण तू बोललेच म्हणल्यावर भारीच बोलली असेल, माहितीये मला. चला, पेशंटची जेवणाची वेळ झाली आहे. दादा हे घ्या डबा. दादा, राजून ना गाव जेवण असल्याकडे डबा दिलाय. तात्यांना पोट भरून जेवाय सांगितले. हा, झोपले आता, नंतर चालतो मी त्यांना. अरे ते उठूस तोवर तुम्ही दोघ जण बाहेर फिरून या की. इथं बसून कटाळला असाल. ए पुढ्या, अरे नवीन लग्न झालेलं जोडप एकांत भेटल्यावर कटाळत नाही. मग काय करतात? गुलू गुलू करतात. अरे कुठं आहे आपण, काय जरा तरी ध्यान ठेवू की. काय उचलली जीभ लावली टाळ्याला. ते बसा शांत, आम्ही जरा आलो पाय मोकळे करू. लक्ष ठेव व्यवस्थित. काय? हा चल. हो. काय बोलत असतो? सूर्य, मी फ्रेश होऊन आले. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.